रोल सर. उद्या स्वातंत्र्य दिन आहे. नेमकं काय घडलं या चौकामध्ये? बऱ्याच लोकांची गर्दी होती. तुम्ही देखील मॉकड्रिल होतं की नेमकं काय होतं? हॉटेल सुलतान या ठिकाणी एक बेवारस बॅग आढळल्याबाबत मालकाला आणि तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की मॉकड्रिलच होती. तर आम्ही काय बॅग ठेवण्यासाठी पाठवलेलं होतं. बॅग कुणी ठेवली हे कुणालाही सांगता आलं नव्हतं. म्हणजे नागरिकांनी किती दक्षता घ्यावी त्याच्यासाठी आम्ही हा एक मॉकड्रिल केलेलं होतं. तर बॅग कुणी ठेवली ही कुणालाही लक्षात आली नाही. त्याच्यानंतर आम्ही BDDSला कॉल दिला. आमची BDDS ही 6:14 मी BDDSला कॉल दिला होता. BDDSनं 6:22 आपली कारवाई सुरू केलेली आहे. दरम्यान ट्रॅफिकचे अधिकारी अंमलदार, स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी तिथील गर्दी ही बाजूला हटवलेली होती आणि सदर एरिया हा पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेला होता. त्यानंतर BDDSनं 6:22 ते 6:37 सर्व कारवाई पूर्ण केलेली आहे आणि सदर बॅगमध्ये आम्ही ठरवल्याप्रमाणे एक हॅलोजन लॅम्प ठेवण्यात आलेला होता. काय हेतू आहे आणि हे नागरिकांसाठी का गरजेचं आहे? मॉकड्रिलचा हेतू हा होता की गर्दीच्या ठिकाणी कुणीही बेवारस बॅग आणून ठेवू शकतं. तरी नागरिकांनी आणि तेथील हॉटेलचे मालक आणि जे काही काम करणारे कर्मचारी आहेत तर त्यांनी ह्या सर्व गोष्टीची नोंद घ्यावी की कोण कुठल्या वस्तू आणते, कोण ठेवून जातं आहे. कारण तो चहा त्या ठिकाणी त्याने बॅग ठेवली, त्याने चहा घेतला आणि तो तसाच उठून निघून गेला. तर हे कुणाच्याही लक्षात आलेलं नाही आहे. याचा उद्देश हाच होता की सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहावं, कोण कुठली बॅग बेवारस ठेवतंय का. कारण बॅग ही बऱ्याचशी मोठी होती तर ती लक्षात येण्यासारखी बॅग होती. आता हॉटेलच्या मालकांना आम्ही ज्यावेळी विचारलं त्यावेळी म्हणते की साहेब गर्दीमध्ये बॅग कोणी ठेवली कुणालाच माहीत नाही. मग त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण नागरिक म्हणून किती निष्काळजीपणे आपण ह्या गोष्टी बघत असतो. तर मला सर्व नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की आपल्या गर्दीचे ठिकाणं आहेत, बऱ्याच ठिकाणी शाळा आहेत, जवळपास कॉलेजेस आहेत, हॉटेलं आहेत. तर या ठिकाणी कोण बेवारस बॅग ठेवून जात असेल तर आपण आपल्यासोबतचे जे काय आपले कर्मचारी हॉटेलचे आहेत किंवा आपल्यासोबतचा जो स्टाफ आहे त्यांना नेहमी दक्ष ठेवावं आणि आपणही सहकार्य पोलिसांना करावं. कारण आपण सहकार्य केलं तरच पोलिसांना या गोष्टीची मदत होऊ शकते भविष्यात, असं माझं सर्वांना आव्हान आहे. स्टेशनचे जवळजवळ 25 कर्मचारी आणि 4 अधिकारी आमच्याकडे हजर होते. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 1 अधिकारी आणि 3 अंमलदार ते हजर होते. BDDSचे 7 अंमलदार हजर होते की त्यांनी हे सर्व कारवाई पूर्ण केलेली आहे.